अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, उद्या 5 ऑगस्ट सोमवार खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस। बघा, आज आषाढी अमावस्या म्हणजे आज आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आणि उद्या सुरू होत आहे श्रावण, अत्यंत पवित्र महिना। योगायोगाने श्रावण महिन्यातील पहिला दिवस आणि श्रावणी सोमवार हे दोनही योग एकाच दिवशी आलेले आहेत। त्यामुळे उद्याचा दिवस हा उपाय सेवा करण्यासाठी, महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी आहे। बघा, संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांसाठी आणि माता पार्वतीसाठी समर्पित आहे। त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या सेवेला जितकं महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व हे माता पार्वतीच्या सेवेलाही दिलं जातं। त्याचबरोबर हा श्रावण महिना अत्यंत पवित्र असल्याने या महिन्यामध्ये स्नानाला विशेष महत्त्व आहे। तुम्ही जर बघत असाल, तुमच्या नात्यात आजूबाजूला शेजारी पाजारी असंख्य लोक जे आहेत ती श्रावणात एकदा तरी धार्मिक स्थळी जातात। बरीचशी लोक मी माझ्या साईडची किंवा माझ्या बाजूची अशी लोक बघते ना, की जी लोक संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वर, पंढरपूर अशा पवित्र ठिकाणी जातात। का तर तिथे गंगा स्थळं आहेत किंवा नद्यांचे उगम आहेत आणि ते पवित्र स्नान करण्यासाठी पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं। म्हणून बरीचशी लोक ही महिनाभर पंढरपूर, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जातात आणि तिथे जाऊन त्या पवित्र स्नानाचं पुण्य मिळवतात। आता आपली खूप इच्छा असते, पण इच्छा असूनही बऱ्याच वेळा आपल्याला जाणं शक्य होत नसतं, कारण आपल्यापासून अशी धार्मिक स्थळी लांब असतात। मग आपण आपल्याच घरच्या अंघोळीच्या पाण्यात जर या काही वस्तू घातल्या आणि या वस्तू घालून जर तुम्ही स्नान केलं तरीही तुम्हाला धार्मिक स्नानाचं जे पुण्य आहे ते पुण्य लाभेल, मनातील इच्छा पूर्ण होतील, महादेव प्रसन्न होतील आणि तुम्ही ज्या सेवा करणार असाल किंवा ज्या सेवा तुम्ही करत असाल तर त्या सेवांचं तुम्हाला संपूर्ण फळही मिळेल। बऱ्याच वेळा काय होतं, आपण बाधित असतो, अवतीभोवती निगेटिव्हिटी असते, आपल्यावरती कुणाची तरी नजर असते, म्हणजे काहीतरी नजर बाधा लागलेली असते आणि जेव्हा आपण अशा परिस्थितीत सेवा करतो तर ती सेवा लाभ देत नाही। मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की कधीही पवित्र, स्वच्छ, सुंदर स्नान करा, पवित्र करा स्वतःला आणि त्यानंतर सेवा करा। पवित्र होऊन केलेली जी काही सेवा आहे ती त्वरित आपल्याला लाभ देते। आता उद्याच्या दिवशी प्रत्येकाला लवकर उठायचं आहे। उद्याच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती काहीही करून उठायचं आहे। अत्यंत महत्त्वाचा श्रावणातील पहिला दिवस आणि श्रावणातील पहिला सोमवार आहे, त्यामुळे लवकर उठायचं आहे। सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही उठाल, बेडवरती एक 5 मिनिटभर तुम्हाला बसायचं आहे। बसल्यानंतर दोनही हात तुम्हाला एकमेकांच्या आपल्या असे हातावरती घासायचे आहेत। या दोनही हातांमध्ये जी सकारात्मकता तयार होईल ती पूर्ण शरीरभर अशी पसरवायची आहे। त्यानंतर तुम्हाला महादेवांचं ओम नमः शिवाय या मंत्राचा एक 5 मिनिटं जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय जो मंत्र आहे, बघा, महादेवांच्या सेवेतील महामृत्युंजय मंत्र हा अकालीन संकट टाळण्यासाठी, अकालीन अपघात टाळण्यासाठी, अकालीन मृत्यू टाळण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा अत्यंत प्रभावी मानला जातो आणि महादेवांच्या सेवेतील हा विशेष मंत्र आहे। त्यामुळे 5 मिनिटं ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि 5 मिनिटं तुम्हाला ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे मंदना मृत्युमुक्षेमामृतात्। ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे मंदना मृत्युमुक्षेमामृतात् या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। आणि मग त्यानंतर तुम्हाला स्नानासाठी आपलं जे बाथरूम आहे, जिथे तुम्ही स्नान करता तर तिथे जायचे। सगळ्यात अगोदर जे अंघोळीचं पाणी तुम्ही घेणार आहात त्यामध्ये तुम्हाला अर्धा ग्लासभर, छोटा ग्लास असेल, मोठा ग्लास असेल थोडं कमी घ्या, पण जर छोटा ग्लास असेल तर अर्धा ग्लासभर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात दूध घालायचं आहे। शक्यतो कच्चं दूध घाला। कच्चं दूध जर नसेल तर तुम्ही समजा गरम केलेलं, आज रात्रीचं दूध असेल, जे काही असेल, पण दूध तुम्हाला पाण्यात घालायचंच आहे। एक अर्धा ग्लासभर, एवढं पण नसेल तर तुम्ही एक पळीभर पण घातलं तरीही चालेल, पण अंघोळीच्या पाण्यात उद्या तुम्हाला कच्चं दूध किंवा जे कुठलं दूध असेल ते दूध घालायचं आहे। ही पहिली गोष्ट। त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक अर्धा झाकण गंगाजल घालायचं आहे, अर्धा झाकण तुम्हाला याच्यामध्ये गोमूत्र घालायचं, एक चिमूटभर तुम्हाला याच्यामध्ये हळद घालायची, पिवळ्या रंगाची असणारी जी हळद असते ही हळद तुम्हाला घालायची आहे आणि त्यासोबत एक बेलाचं पान घालायचं आहे। आता ज्यांच्याकडे बेलाचं पान असेल
आता बऱ्याच लोकांनी आता आमच्याकडे पण बेलाची पानं आणलेली आहेत. बऱ्याच लोकांनी बेलाची पानं आदल्याच दिवशी आणलेली असतील तर त्यातलं फक्त एक बेलाचं पान घ्या आणि ते पान त्या आंघोळीच्या पाण्यात घाला. हे सगळं मिक्स करा आणि हे सगळं मिक्स करून सगळ्यात पहिले उजव्या खांद्यावरती एक मगभर पाणी होता. उजव्या खांद्यापासून मग अंघोळीला सुरुवात करायची आहे. संपूर्ण अंघोळ होईपर्यंत महामृत्युंजय मंत्राचा म्हणजे ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे बंधना मृत्युमाक्षेमामृतात्. ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे बंधना मृत्युमोक्षेमामृतात् या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर पुढचं जे काही स्नान आहे ते स्नान आपल्याला करायचं आहे. स्वच्छ सुंदर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपली जी काही पूजा असेल ती पूजा आटपायची आहे. त्याबरोबर उद्याच्या दिवशी उद्या श्रावणी सोमवार आहे त्यामुळे प्रत्येकाला उद्या रुद्राभिषेक करायचा आहे. आजूबाजूला कुठेही मंदिर असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जा आणि मंदिरामध्ये जाऊन महादेवांच्या पिंडीवरती रुद्राभिषेक करा. आता समजा महादेवांची पिंडी किंवा महादेवांचं मंदिर जर नसेल, खूप प्रयत्न करूनही काही महादेवांचं मंदिर किंवा पिंडी आमच्या आजूबाजूला नाहीच आहे, तर अशा वेळेस तुमच्या घरी जर तुम्ही घरीच आता आमच्याकडे गावाकडे म्हणजे आम्ही गावाकडे राहतो आणि आमच्या गावामध्ये मंदिर आहे. आम्ही प्रत्येक श्रावण महिन्यातील संपूर्ण ब्राह्मण असतो आणि संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आम्ही महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक घालत असतो. अगदी सगळं खूप छान मस्त होतं. पण सिटीमध्ये काय होतं की आपल्याला इच्छा असते पण तिथे गर्दी खूप असते, बसायलाही जागा नसते. इच्छा असूनही त्या गोष्टी शक्य नसतात. मग आपण घरीच महादेवांची पिंडी आणतो आणि तिथेच रुद्राभिषेक करतो. मग तुम्ही घरच्या घरी रुद्राभिषेक करा. उद्या तांदळाची जी मूठ आहे ती महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करा. उद्या बेलाची पानं महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करा. धोत्र्याचं फूल महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करा. मनात असणारी इच्छा व्यक्त करा आणि महादेवांना नमस्कार करून महादेवांचा जप करा. फक्त एवढं जरी केलं तरी खूप आहे. महादेव अखंड प्रसन्न राहतील. महादेवांची अखंड कृपा राहील. अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत पण स्नान याच पद्धतीने करा कारण श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे. त्यामुळे या पद्धतीने स्नान केलं तर संपूर्ण श्रावण महिना छान जाईल, चांगला जाईल, केलेल्या सेवेचं फळ मिळत जाईल. आजचा व्हिडिओ आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि त्याच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.